अमेरिकेतले रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट असे दोन्ही बाजूंचे जे खासदार आहेत ते आता एकत्र झालेत. याच्याशिवाय अमेरिकेतल्या अनेक मिशनरी संस्था देखील एकत्र आलेले आहेत आणि त्या सगळ्या म्हणतायत की भारत जो नवीन कायदा आणतोय या कायद्याला आमचा विरोध आहे आणि अमेरिकन सरकारनं भारतावर दबाव आणावा की त्यांनी हा कायदा रद्द करावा. मग आता हा नेमका कायदा कुठला आहे? तर कायदा आहे FCRA ऍक्ट 2026. म्हणजे 2020चा जो कायदा आहे त्याच्यामध्ये काही बदल केले जाणार आहेत. आता या कायद्याची भीती अमेरिकेला वाटते, कारण अमेरिकेला असं वाटतंय की या कायद्याचा वापर करून आता भारत ख्रिश्चनांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या लुटणार आहेत किंवा एकूणच भारतात काम करणाऱ्या सगळ्या ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या हिताला धोका निर्माण होणार आहे. आता हा कायदा खरं तर फक्त मिशनऱ्यांच्या संबंधित नाही. हा कायदा जनरली भारतात जे कुठले पैसे येतात परदेशातून त्या सगळ्यांच्यासाठी लागू आहे. पण मग ख्रिश्चन का घाबरलेले आहेत? या कायद्याचा वापर नेमका कसा केला जातोय याचं एक उदाहरण देखील मी पुढे सांगणार आहे तुम्हाला, की नेमकं कशा पद्धतीनं या कायद्यातल्या पळवाटांचा वापर करून कशा पद्धतीनं लुटलं जातंय, हा कायदा का आणला जातोय आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंत जाण्याची भाषा का केली जाते, हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. FCRA अर्थ होतो फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट. 2026च्या मार्च महिन्यात या FCRAचं एक विधेयक संसदेच्या पटलावर ठेवण्यात आलं. अजूनपर्यंत ते पास झालेलं नाही. येत्या पावसाळी अधिवेशनात कदाचित ते पास होईल. पण मुद्दा असा आहे की या कायद्याचा उपयोग काय करते भारत सरकार? तर या कायद्याचा अर्थ असा आहे की भारतामध्ये ज्या शाळा कॉलेजेस, काही शाळा कॉलेजेस आहेत, याच्याशिवाय काही NGOज आहेत, काही इतर संस्था, ट्रस्ट, सोसायटी वेगवेगळ्या पद्धतीनं उभ्या केलेल्या असतात आणि त्यांना परदेशातून फंडिंग येत असतं. आपण लहानपणापासून या गोष्टी ऐकत आलोय की परदेशातून वेगवेगळे देश अनेक वेगवेगळ्या कारणासाठी पैसे पाठवत असतात, फंडिंग करत असतात. मग हे फंडिंग कुठल्या कारणासाठी येते? भारतात आलेलं फंडिंग भारत देशाच्या विरोधात तर वापरलं जात नाही ना. मग याचं काहीतरी रेग्युलेशन करायला पाहिजे. फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन म्हणजे याचं रेग्युलेशन करायला पाहिजे. पैसा येतोय तो कशासाठी येतोय, कुठं वापरला जातोय, त्या पैशातून कोणकोणत्या संस्था कोणकोणत्या प्रॉपर्टीज घेतात, या सगळ्या गोष्टींची माहिती सरकारला व्हायला पाहिजे. यासाठी याचा वापर केला जातो आणि हा कायदा मागच्या काही वर्षांपासून जरी असला तरी तो हळूहळू स्ट्रिक्ट केला जातोय आणि या स्ट्रिक्ट केल्यामुळेच अनेक संस्थांची सध्या अडचण व्हायला लागली, कारण त्यांना कोणत्याही प्रकारचं बंधन आपल्यावर असायला नको असं वाटतंय. आपण कशाही पद्धतीनं पैसे पाठवू आणि त्याचा वापर कसाही भारतात झाला तर चालेल आणि याचा वापर नेमका कसा होतोय हेही तुम्हाला मी पुढे सांगतो. आता याची सगळ्यात जास्त भीती ख्रिश्चन मिशनऱ्यांना का वाटते? तर त्यांच्या मार्फत भारतात सर्वात जास्त पैसे येतात. अमेरिकेतून आणि जगातल्या वेगवेगळ्या देशातून या संस्थांना पैसे मिळतात. याच्याशिवाय दुसरी एक गोष्ट होत असते ती म्हणजे या संस्था अनेक शाळा, कॉलेजेस, इतर गोष्टी देखील चालवत असतात. यामध्ये काय केलं जातं तर या संस्था सब NGO तयार करतात. म्हणजे आपल्या NGOच्या खाली NGO किंवा पॅरलल NGO तयार करतात. आपले जे पैसे आहेत ते एका NGOला न दाखवता ते वाटून दाखवले जातात. म्हणजे एक प्रकारच्या शेल NGOज उभा केल्या जातात. याच वेळेला दुसऱ्या इतर काही ट्रिक्स वापरल्या जातात. या ट्रिक्सच्या माध्यमातून हे पैसे भारतात आणले जातात आणि ते पैसे व्यवस्थितपणे तसेच आपल्या मिशनरी कामासाठी म्हणजे ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी वापरले जातात. अशा अनेक गोष्टी भारत सरकारच्या आतापर्यंत लक्षात आले. याचं एक उदाहरण मी तुम्हाला पुढे सांगतो, पण त्या अगोदर आकडेवारी बघा. भारतात सध्या FCRA अंतर्गत रजिस्टर केलेल्या 16,000 संस्था आहेत. या 16,000 संस्थांना परदेशातून दरवर्षी 22,000 कोटी रुपये येतात. आता हे 22,000 कोटी रुपये कुठे खर्च होतात, कुठल्या कारणासाठी खर्च होतात, हे भारत सरकारला समजलं पाहिजे. कारण जर हे पैसे भारतात येऊन जबरदस्ती धर्मांतर करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना एका विशिष्ट विचारधारेकडे नेण्यासाठी जर खर्च केले जात असतील, भारताला अस्थिर करण्यासाठी केले जात असतील, तर या संस्थांना दडपलंच पाहिजे. तो भारत सरकारचा अधिकारच आहे आणि म्हणूनच या कायद्याची सध्या गरज पडली. म्हणून भारत सरकारनं हा कायदा आणलाय आणि त्याच्यामध्ये थोडंसं त्याला अजून स्ट्रिंजंट केलं जाते, म्हणजे अजून कठीण केलं जाते. आता हे पैसे कसे वापरले जातात किंवा कशा पद्धतीने FCRA बायपास केलं जातं याचं एक उदाहरण सांगतो. एक व्यक्ती होता, त्या व्यक्तीचं नाव होतं मिका मार्क. हा मिका मार्क नावाचा व्यक्ती बेंगलोरच्या केम्पेगौडा इंटरनॅशनल एअरपोर्टवरती आला. जेव्हा तो आला तेव्हा त्याच्याबद्दल ऑलरेडी EDला माहिती होतं किंवा इतर लोकांना माहिती होतं. जेव्हा तो उतरला त्यावेळेला त्याची चौकशी झाली. त्याच्या चौकशीमध्ये या एका व्यक्तीकडे संतोष कुमार नावाचे 24 डेबिट कार्ड सापडले. आता एका माणसाकडे संतोष कुमार नावाचे 24 डेबिट कार्ड सापडले आणि ह्या माणसाचं स्वतःचं नाव संतोष कुमार नाही आहे, त्याचं नाव आहे मिका मार्क. त्यामुळं हे 24 डेबिट कार्डचा वापर करून तो ट्रान्झॅक्शन्स करत होता, पैसे काढत होता वेगवेगळ्या ठिकाणी. हे 24 डेबिट कार्ड हे अमेरिकन बँकांचे होते आणि नंतर लक्षात आलं की हा मिका मार्क हा द टिमोथी इनिशिएटिव्ह नावाच्या एका
संस्थेसाठी काम करत होता, जी एक ख्रिश्चन धर्मांतर करणारी संस्था आहे आणि या संस्थेच्या मार्फत जवळजवळ 95 कोटी रुपयांचे ट्रान्झॅक्शन केले गेलेत. त्यासाठी 1000 डेबिट कार्डचा वापर केला. या डेबिट कार्ड्स हे सगळे डेबिट कार्ड्स अमेरिकन बँकांचे आहेत आणि या डेबिट कार्डनं भारतात वेगवेगळ्या बँकांमधून पैसे काढले गेले मोठ्या प्रमाणावर, म्हणजे 95 कोटी रुपये एटीएम मधून काढायची चेष्टा नाही आणि एवढे सगळे पैसे काढून ते पैसे भारतात वापरले गेले आणि कुठं वापरले गेले हे महत्वाचं आहे. ते वापरले गेले लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम जिथं जिथं आहे तिथं. म्हणजे थोडक्यात जिथं नक्षलवाद संपत चाललाय आपण जे म्हणतोय त्या प्रत्येक नक्षलवादग्रस्त भागामध्ये हे पैसे वापरले गेले. म्हणजे छत्तीसगडमध्ये, महाराष्ट्रातल्या गडचिरोली वगैरे भागामध्ये, याच्याशिवाय तेलंगणचा काही भाग, इतर या सगळ्या भागामध्ये हे पैसे वापरले जात आहेत. म्हणजे काय तर तिथं धर्मांतरणासाठी याचा वापर केला जातोय किंवा तिथल्या लोकांना आपल्या सरकारविरुद्ध भडकवण्यासाठी याचा वापर केला जात असेल. पण मुद्दा असा आहे की हे जे पैसे काढले गेले हे कुठल्याही नियमाअंतर्गत काढले नाहीत. हे पर्सनली काढले गेले आणि वापरले गेले एनजीओच्या कामासाठी. म्हणून या द टिमोथी इनिशिएटिव्ह या संस्थेवरती UAPA म्हणजे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला जेव्हा धोका निर्माण होतो, दहशतवादासारख्या घटना घडतात, त्यावेळेला जो कायदा लावला जातो, जे कलम लावलं जातं ते त्यांच्यावर लावलं आणि त्या अंतर्गत 6 लोकांना भारत सरकारनं अरेस्ट केले. आणि अशा पद्धतीच्या गोष्टी या संस्था करत असतात आणि यालाच बायपास करण्यासाठी अशा संस्थांच्या मग प्रॉपर्टीज, त्यांनी केलेले जे खर्च आहेत, ह्या सगळ्या गोष्टी सरकारला कळणं गरजेचं आहे आणि मग त्या सरकार या नवीन कायद्यांतर्गत काय करू शकतं तर आपल्या ताब्यात घेऊ शकतं, त्याची विल्हेवाट लावू शकतं आणि याच्यामध्ये सरकारला कोणतंही क्वेश्चनिंग कोणी करू शकणार नाही आणि आंतरराष्ट्रीय संस्था तर करू शकणारच नाहीत. पण भारतात देखील कोर्ट वगैरे इतर गोष्टी असतात. त्यामुळे भारत सरकारचा जो प्रतिनिधी असेल तो अत्यंत महत्त्वाचा असेल आणि तो या संपूर्ण प्रॉपर्टीज वगैरे ताब्यात घेण्याचं काम करेल, असं या नवीन कायद्यांतर्गत होणार आहे. आता याच मुद्द्यावर मग अमेरिकेतले डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन सगळे एकत्र आलेत आणि त्यांच्यापैकी काही संस्था आहेत. अमेरिकेत अमेरिकन सेंटर फॉर लॉ अँड जस्टिस नावाची एक संस्था आहे. या संस्थेचे लोक डोनाल्ड ट्रम्प यांना भेटणार आहेत आणि त्यांना सांगणार आहेत तुम्ही भारत सरकारवर दबाव आणा आणि यांचा जो नवीन कायदा आहे तो हाणून पाडा. याच्याच बरोबर मार्को रुबियो जेव्हा मागच्या महिन्यात भारतात आले त्यावेळेला ते पहिल्यांदा कुठं गेले, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आश्चर्य वाटलेलं ते कुठं गेले, ते गेले मिशनरीज ऑफ चॅरिटी नावाची जी मदर तेरेसाची संस्था आहे त्या संस्थेमध्ये गेले, तिथल्या लोकांची भेट घेतली. याचं कारणच हे होतं, एक मेसेज द्यायचा प्रयत्न करत होते की या लोकांना भारतात दाबता येणार नाही. दुसरी गोष्ट मग भारतातल्या काही संस्था, द कॅथलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया, याच्याशिवाय अमेरिकेतल्या नॅशनल हिस्पॅनिक ख्रिश्चन लिडरशिप, या संस्था म्हणतायत की हे जे नवीन कायदे आहेत हे सगळे मागे घ्या आणि या कायद्यांची अंमलबजावणी भारतात होता कामा नये, कारण हे कायदे म्हणजे ख्रिश्चनांच्या धार्मिक स्वातंत्र्याला, त्याचबरोबर ख्रिश्चनांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत, ते हिसकावून घेण्याचा एक मार्ग आहे. त्यामुळं भारत सरकार हा कायदा लवकरच पास करणार आहे. भारताचे जे किरण रिजिजू आहेत, जे अल्पसंख्याक मंत्री आहेत, त्यांनी सांगितलंय की हा कायदा कुठल्या धर्माविरोधात नाही आहे, तर भारतात जो पैसा येतो मग धर्माच्या कारणास्तव असू दे किंवा धार्मिक कारणास्तव नसू दे, त्या सगळ्या पैशासाठी हा कायदा लागू असणार आहे. त्यामुळे धर्माचा आहे, धर्माशी संबंधित आहे असं समज करून घ्यायचं कारण नाही. हा कायदा सर्वांना लागू असणार आहे. त्यामुळे भारताच्या दृष्टीनं, भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीनं, भारताच्या राष्ट्रीय ऐक्याच्या दृष्टीनं, सार्वभौमत्वाच्या दृष्टीनं म्हटलं तर हा कायदा झालाच पाहिजे. येत्या पावसाळी अधिवेशनात हा संमत देखील होईल आणि तो होणं भारताची गरज आहे, हे आता लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं, भारतातल्या या ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या बद्दल, त्यांच्या या संस्थांच्या बद्दल आणि अमेरिकेकडून जो दबाव आता भारतावरती टाकला जातोय त्याच्याबद्दल जे वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.